अध्यक्ष महोदय, हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि मला सन्माननीय सभागृहाला मी विनंती करते की तेवढ्या शांतपणे आणि गांभीर्याने हा विषय घेण्यात यावा. मला असं वाटतं की हा जो निष्काळजीपणा झालेला आहे अध्यक्ष महोदय, आज हा जो निष्काळजीपणा झालेला आहे हा केवळ आणि केवळ आपले जे शासनाचे अधिकारी आहेत ह्यांच्याच मुळे झालेला आहे असा हा माझा आरोप इथून आहे. आणि हा आरोप याच्यासाठी आहे की गेली 2 वर्ष जे रेबीजचं वॅक्सिनेशन आपल्या शहरामध्ये झालेलं आहे, ते रेबीज वॅक्सिनेशन जी ड्राईव्ह होते ती ह्या लोकांनी निष्काळजीपणाने वागून ती केलेली नाहीये. आणि वारंवार ह्याच्या संदर्भात त्यांच्या बैठका घेऊन, म्हणजे ह्या आधी जेव्हा कमिशनर इंदुराणी साखर होत्या तेव्हा पण आम्ही काही एनजीओज बरोबर बैठक घेतली होती आणि तेव्हा पण आपण काही एसओपीज ठरवल्या होत्या. ते एसओपीज मध्ये पण असं होतं की आपण मास वॅक्सिनेशन ड्राईव्ह घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या उभ्या करण्याच्या तेव्हाही आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्यानंतरही ते झालेलं नाही. आणि आता येत्या 24 मार्चला मी आणि सन्माननीय आपले सदस्य दीपेशजी म्हात्रे, वरुण पाटील आणि सन्माननीय सदस्य विश्वनाथ राणे हे त्या बैठकीत आयुक्त साहेबांसमोर उपस्थित होते. आणि तेव्हा आयुक्त साहेबांनी तेव्हाही हेच सांगितलं होतं जे त्यांनी आता मला लिहून दिलेलं आहे की आपण मास वॅक्सिनेशन करणार आहोत. आपण एबीसी सेंटर्स मध्ये जे काही आपण हे करतो, आपण ऑपरेशन्स करतो, ते ऑपरेशनसाठी आपण तिथे चांगल्या सिव्हिल वर्क करून तिथे केजेस वाढवणार आहोत. ह्या सगळ्या आश्वासनं तेव्हा पण त्यांनी दिली होती. पण अध्यक्ष, ह्या सगळ्यामध्ये काहीच न होता आज एवढी मोठी समस्या इथे उभी राहिली आणि तो कुत्रा कल्याणमध्ये चावत सुटला आणि तो 58 जणांना चावला. आणि त्याच्यात एक 11 वर्षाची मुलगी होती आणि ती 11 वर्षाची मुलगी गंभीररित्या जखमी झाली. साहेब, तिला इकडे उपचार पण होत नव्हते, पण काल मी माहिती घेतल्यावर असं समजलं सीएमओ मॅडम कडनं की तिचा इथे आता 3रा डोस झालेला आहे. पण ही गंभीर स्थिती आहे. सर, ह्याच्यामध्ये असं आहे की आपण हे जर वॅक्सिनेशन आधीच ड्राईव्ह घेतला असता तर हे इन्फेक्शन जे होतं ते इन्फेक्शन पसरण्याचं जे स्थिती होती ती कमी झाली असती, म्हणजे ती भीती जी होती ती कमी झाली असती. आणि ह्याच्यामध्ये अजून एक अशी गोष्ट आहे की आपले जे पगारी डॉक्टर होते रुक्मिणीबाईला, त्यांनी जी माहिती दिली ती अत्यंत चुकीची होती की 250 ते 300 जणांना तो कुत्रा चावलेला आहे. त्यामुळे राज्यभरात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं नाव अत्यंत खराब झालेलं आहे की अशा परिस्थितीत सगळ्या चॅनल्सनी त्या बातम्या चालवल्या. म्हणजे ही किती भीती पसरणार आहे की लोकांना आता कुत्रा दिसला की भीती वाटायला लागते की हा रेबीज इन्फेक्टेड कुत्रा तर नाही. अशा पद्धतीने आपल्या अधिकाऱ्यांकडनं जर चुकीच्या माहिती बाहेर पडत असेल आणि त्यामुळे आपलं नाव खराब होणार असेल तर मला सभागृहाला सांगावंसं वाटतं की खेदाची गोष्ट आहे की ही माहिती त्यांच्याकडनं पुरवली जाते. त्यानंतरही जेव्हा मला सन्माननीय उपमहापौर तुम्हीच सांगितलं होतं की माहिती घ्या आणि तेव्हा मी माहिती घेतली सीएमओ मॅडम कडनं. त्याच दिवशी रात्री त्यांनी पण मला 107 बाईट्स झाले असा आकडा त्यांच्याकडनं मला आला होता. म्हणजे ही पण माहिती चुकीची त्यांनी मला दिली. म्हणजे त्यांनी पण ही माहिती कुठेही त्याचं खातरजमा न करता दिवस गेला, रात्र आली तरी ही बातमी किती खरी आहे किती खोटी आहे त्या स्थळावर जाऊन न घेता त्यांनी मला 107 डॉग बाईट्स झाले अशी त्यांनी ती मला माहिती दिली. आणि काल जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की 58 जणांना तो कुत्रा चावलाय आणि त्यातले 13 जणांना इन्फेक्टेड रेबीज असलेला कुत्रा चावलाय. तर ही गोष्ट शहराच्या दृष्टिकोनाने खरंच गंभीर आहे आणि ह्याची दखल घेतली पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन मला असं सांगावंसं वाटतं की हा रेबीजचा जो कुत्रा आहे हा पकडून आपण एबीसी सेंटरला आणला आपण आणि एबीसी सेंटरला आणल्यानंतर तो तिथे डेड झाला. तो कुत्रा रेबीज इन्फेक्टेड कुत्रा डेड झाला आणि आपल्या तिकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तो कुत्रा नेऊन डम्पिंग ग्राउंडला फेकून आले. म्हणजे रेबीज इन्फेक्टेड डॉगला अशा प्रकारे फेकून येणं ही एकतर खूप चुकीची गोष्ट आहे. त्याला गव्हर्नमेंटने केलेले काही नॉर्म्स आहेत आणि त्याला व्यवस्थितपणे पुरावं लागतं कारण त्याच्यातनं इन्फेक्शन पसरायला नको. असं वारंवार जर आपल्या अधिकाऱ्यांकडनं जर होणार असेल आणि त्याची सगळी जबाबदारी आपण नगरपालिकेचे सदस्य म्हणून आपण घेणार असू तर खरंच हे चुकीचं आहे. आज बाहेर गेल्यावर लोक आपल्याला विचारतात की तुम्ही ह्याच्यामध्ये केलं काय.
तर आमच्याकडे सांगण्यासारखं काही नसतं की आम्ही ह्याच्यामध्ये केलं काय. तर मला एवढंच सांगावं वाटतं की अशा खोट्या माहित्या आणि अशा प्रकारे जे ह्यांचं वागणं आहे हे अत्यंत चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या काही गाईडलाईन्स आहेत मोदया की आपल्याला ह्या सगळ्यामध्ये अँटी वॅक्सिन रेबीज आणि ह्या सगळ्यामध्ये काही गाईडलाईन्स आहेत. आपण सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्सच मान्य करत नाहीये आणि आपण त्याच्या विरोधात जाऊन आपण एकदम आरामात बसलो. आता एबीसी सेंटरचं मी पाहणी केली आहे सर. आम्ही मागे आता हे सगळं सिच्युएशन झाल्यानंतर आयुक्त साहेबांनी पाहणी केली तेव्हा जी स्थिती होती ती तशीच स्थिती आहे. म्हणजे कुठलीच गोष्ट गांभीर्याने घ्यायची नाही. म्हणजे शहरामध्ये एवढी मोठी घटना होते त्या घटनेनंतर पण गांभीर्य नाहीये. आम्ही सदस्य म्हणून इथे बसलो काय लोकांच्या शिव्या ऐकायला. हे एसी केबिन मधनं बाहेर पडणार नाही. तिथे बसून हे ठरवणार काय करायचं. आता जाऊन त्यांनी कुठे परवा एनजीओची मीटिंग घेतली आणि एनजीओजना बोलवलं अँटी वॅक्सिन ड्राईव्हसाठी. सर ह्याच्यात गल्लत नेहमी अशी होते की हे सेंटरचं टेंडर काढले आणि हे टेंडर अजून ते सेंटर कोणाला मिळालं नाही. वॅक्सिनेशनसाठी कुठल्या टेंडरची गरज नाही ना. वॅक्सिनेशनचं वेळेवर झालं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये सगळे डॉग लव्हर्स आहे. ह्याच्यात डॉग लव्हर्स आणि हेटर्सचा प्रश्नच नाहीये. हा सामान्य माणसाचा प्रश्न आहे जो रस्त्यावरनं चालतो. आणि ते कुत्रे जे आहेत ते आणि मी वारंवार आयुक्त साहेबांना सांगत आले की जून महिना आहे पावसाळा आहे आणि आता रेबीजचं प्रमाण वाढतं. ह्याच्या आधी आपण एक अँटी वॅक्सिन रेबीजचा जो अँटी वॅक्सिनचा जो ड्राईव्ह आहे मास ड्राईव्ह आपण करून घेऊया सर. आपण सुरू तरी करूया. पण अजिबात जर ऐकणार नसतील तर मग अशा प्रकारे आम्हाला लक्षवेधी करून इथे आणावं लागतं. आम्ही डायरेक्ट इथे लक्षवेधी मांडत नाही कधीच. ह्याच्या आधी माझा पाठपुरावा किती आहे हे प्रशासनाने सांगावं. त्यानंतर आज उभं राहून इथे बोलावं लागतंय. आज जेव्हा आपल्या राज्यभर आपल्या नगरपालिकेचं जेव्हा एवढी बदनामी होते तेव्हा एक ह्या सभागृहाचा सदस्य म्हणून मला इथे बोलावंसं वाटतं. ही पूर्णपणे ह्या लोकांची चुकी आहे. ह्यांच्या चुकीमुळे आज आपण लोकांच्या शिव्या ऐकतो. आज कुठेही गेलं तर आज इकडचा प्रत्येक सदस्य सांगेल कुठेही गेले ते कुत्र्यांवरनं त्यांना ऐकावं लागतं. म्हणजे हे चुका करणार एसी केबिन मध्ये बसून आणि शिवाय आम्ही ऐकणार रोडवर जाऊन. मी आज सभागृहाला विनंती करते की कुठल्या तरी कोणीतरी ह्याची जबाबदारी अंगावर घेऊन मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ह्या अधिकाऱ्यांनी जे काही इन्सिडेंट झालंय त्यानंतर त्याची जबाबदारी घेऊन इथे माफी मागावी. आणि मी या सभागृहाला विनंती करते की त्यांनी ठरवावं की काय केलं पाहिजे. मी इथे सांगणार नाही की ह्याचं सस्पेन्शन झालं पाहिजे ते सस्पेन्शन झालं पाहिजे पण आपल्या सभागृहाने आज तरी ठरवावं. आज सदस्य समितीचा विषय झाला तो ह्याच्याशी संलग्न नाही. पण मी एवढंच सांगेन तिथे जेव्हा काम करत असताना तिथे पण हेच निदर्शनास आलं की सगळे अधिकारी आहेत ना सर आपल्याला खोटी माहिती पुरवतात. अत्यंत शिताफीने खोटी माहिती पुरवतात. ही आपली अशा प्रकारे जर दिशाभूल होत असेल तर इथे हे आपण बोललंच पाहिजे. ह्या प्रकरणात पण अशा प्रकारे खोटे आकडे दिले जेणेकरून लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. ह्याच्यासाठी आपण आज नाही बोलणार तर कधी बोलणार आणि कुठल्या विषयात बोलणार. आणि अधिकाऱ्यांनी कितींदा पण पाठीशी घालणार. राखून ठेवते बोलू. माननीय पीठासीन अधिकारी खुशबू मॅडम त्या पोटतिडकीने बोलतात ती वस्तुस्थिती आहे. त्यांनी काय सांगितलं ते वावगं नाहीये. त्यांनी बरोबर सांगितले आकडेवारी चुकीचे सांगितले. त्या रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये ज्या त्या सीएमओ आहेत त्यांच्या अगोदर बदली करा आणि एक तर चांगला तिथे सीएमओ बसवा. रुक्मिणी हॉस्पिटल जे आपण सरकारी हॉस्पिटल असतात ते सामान्य नागरिकांना तिथे सुविधा मिळावी. ह्या मॅडम त्या बरोबर ते बोलत केबिन मधून बाहेर येतच नाहीये. त्या हॉस्पिटलची दुरावस्था बघा. सीएमओ आपण फोन केला काही आपल्याला गरज असली फोन तर नाहीच आमच्या प्रतिनिधींचे उचलत त्या. आणि चुकीची माहिती आहे. सावळं गोंधळ चाललेला आहे तिथे. खरोखरच प्रशासनाने आणि आपण तुम्ही त्यांना ऑर्डर द्या की मेडिकल म्हणजे हॉस्पिटलमध्ये असं होता कामा नये. माननीय पीठासीन ही जी माझी लक्षवेधी होती ही जी ड्रॉपआउट्स झाल्या आणि त्या मोठ्या प्रमाणात झाल्या आणि फक्त कल्याणची हायलाईट झाली. पण असं नव्हतं की डोंबिवलीत होत नव्हत्या. त्याच वेळेला डोंबिवलीत पण ड्रॉपआउट्स होत होत्या.
काही प्रकरणामध्ये मागे पगारे आता त्यांनी डॉक्टर पगारेंना शोकॉज नोटीस काढली आणि निलंबित केले कारण त्यांनी खोटी माहिती दिली प्रसारमाध्यमांना म्हणून. त्याच्या आधी ह्याच प्रकरणात एका सोनवणे म्हणून त्यांचं निलंबन केलं. म्हणजे अशा कुठल्या तरी छोट्या माणसाला घेऊन निलंबन करायचं आणि ह्या गोष्टीवर पडदा घालायचा अशी जर वृत्ती असेल तर मग ही चुकीची आहे. मला ह्या लक्षवेधीमधनं एवढंच सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये ज्यांनी कामात कसूर केलेला आहे, आता जसं सरांनी सांगितलं की WBS होप ह्या सामाजिक संस्थेबरोबर जर करार 16/1/2026 रोजी जर झालेला आहे, 16/1/2026, तर मग खाली मला जेव्हा माहिती देताना त्यांनी 2025 ची माहिती कशी काय दिलेली आहे? त्यांनी मला लेखी स्वरूपात माहिती दिली आहे ना 2025 ची. मला त्यामध्ये पडायचं नाहीये. मला आज एवढंच सांगायचं आहे, जसं महापौर महोदया तुम्ही आम्हाला अधिकाऱ्यांनी जसं सांगताय, मगासपासून मी बघतेय की तुम्ही आम्हाला अधिकाऱ्याने ओरडताय, अधिकाऱ्यांनी आम्हाला काही गोष्टी सांगताय आणि आम्ही तुमचा मान राखतो त्या सगळ्या बाबतीत. त्याच अधिकाऱ्याने एखाद्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करावी ही सभागृहाची विनंती आहे. आणि मला असं वाटतं आयुक्त महोदय आता आलेले आहेत आणि हा त्यांना विषय माहितीये. मी किती पोटतिडकीने त्यांच्याकडे मांडत असते. मला असे की निदान एक आपल्या सामान्य नागरिकांची माफी मागायला काय हरकत आहे? आपल्याकडनं जर चुकी झालेली आहे ना, आज एवढे जण त्याच्यामध्ये रेबीसचे सफरर झालेले, तो कुत्रा जो वारला त्याचा पोस्टमॉर्टम केल्यावर तो रेबीस इन्फेक्टेड करून त्याचा रिपोर्ट आलेले आहेत. म्हणजे ही खरी भीतीची गोष्ट आहे. मग यामध्ये आपण नैतिक जबाबदारी घेऊन आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिके क्षेत्रामध्ये राहणाऱ्या सामान्य माणसाची माफी मागायला हरकत काय? आपण उपाययोजना तर करतच राहू, आपलं कामच आहे उपाययोजना करणं. आताच एक बोरकर साहेबांनी सांगितलं, हे गेले 1 वर्षभर आपण बोलतोच आहे, त्यातनं एकही गोष्ट आतापर्यंत केलेली नाही. त्याच्यानंतर एवढी मोठी घटना घडली आणि एवढी मोठी घटना घडल्यानंतर पण आपण आपल्याला काही, आता मी काही शब्द वापरले की इथे मग ते चुकीचे जातात, पण आपल्याला तसं काहीतरी एक स्वतःची नैतिक जबाबदारी असायला पाहिजे. तुम्ही महापौर महोदय ह्याच्यामध्ये निर्णय घ्या, आमच्या वतीने निर्णय घ्या आणि तो आत्ता जर सांगता आला तर सांगा, किंवा हा विषय पेंडिंग ठेवून ह्याचा अहवाल आणि ह्याच्यावर काय कारवाई केली कुठल्या अधिकाऱ्यावर त्या पुढच्या महासभेमध्ये येऊ द्या.